आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा करण्यात आलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी 4 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता भिगवण चौक येथे जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले। आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी संबंधित वक्तव्याचा तीव्र निषेध करत निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। राजकीय मतभेद असले तरी महिला नेतृत्वाबाबत अवमानकारक भाषा वापरणे लोकशाहीच्या संस्कृतीला शोभणारे नसल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील टीका ही बिनबुडाची आणि अर्थहीन असल्याचा आरोप केला। काँग्रेसने आपल्या प्रदीर्घ राजकीय परंपरेला साजेशी भूमिका न घेता खालच्या पातळीवरील भाषा वापरल्याने पक्षाचीच प्रतिमा मलिन होत असल्याचे त्यांनी म्हटलं। तसेच काँग्रेसने देशाला अनेक सक्षम महिला नेते दिल्या असूनही एका महिला उपमुख्यमंत्र्यांबाबत अशी प्रकारची टीका होणे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असून त्यांच्या कामावरून त्यांचे मूल्यमापन व्हावे, वैयक्तिक टीका करून राजकारणाची पातळी घसरवू नये असंही आंदोलनकर्त्यांनी नमूद केले। यावेळी संबंधित वक्तव्याचा निषेध करणारे फलक झळकावण्यात आले। भविष्यातही महिला नेतृत्वाचा अवमान करणारी वक्तव्य सहन केली जाणार नाहीत असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी कृष्णमूर्ती जगताप, बारामती। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।